त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते। चंद्रकांत पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीला गेल्याचं कळतं आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। तर सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी ही भेट दिल्याची माहिती समोर आलेली आहे। काही वेळापूर्वीच सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता। मी जरी 2 वेळा हारलो असलो तरी देखील मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर असल्याचा एक गौप्यस्फोट त्यांनी केला होता आणि त्यानंतर आता चंद्रकांत पाटील सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीला पोहोचल्याचं दिसतंय आणि त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना आणखी उधाण आलेलं आहे। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वसीम अत्तार हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। वसीम, काय सांगाल? एक मोठा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदेंनी केला होता भाजपच्या ऑफरचा आणि त्यानंतर आता चंद्रकांत पाटील त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, याचं कारण नेमकं काय सांगण्यात आलंय? फार निश्चितच आपण पाहिलं गेलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एका भाषणाच्या दरम्यान जे आहे ते भाजपाकडून मला 2 वेळा ऑफर आली अशी जे आहे ते वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यानंतरच जे आहे ते सोलापूरचे पालकमंत्री जे आहे ते चंद्रकांत पाटील जे आहेत ते सुशीलकुमार शिंदेच्या भेटीला जे आहेत ते त्यांच्या 7 रस्ता या ठिकाणी निवासस्थानी या ठिकाणी आलेले आहेत। यामुळे राजकीय चर्चा जे आहेत ते मोठ्या सुरू झालेल्या आहेत सोलापुरात देखील। एकंदरीत पाहिलं गेलं तर सुशीलकुमार शिंदेनी जे वक्तव्य केलं होतं की मला 2 वेळा भाजपाची ऑफर आली होती आणि त्यानंतर जे ते भाजपाकडून जे ते सुशीलकुमार शिंदे यांचे भाजपाचे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील हे आता सुशीलकुमार शिंदेच्या यांच्या भेटीला आलेले आहेत। खरं निश्चितच वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। भाजपचे एक मोठे नेते चंद्रकांत पाटील हे सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांच्यासोबत इतरही जे कार्यकर्ते आहेत त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या भेटीमध्ये आता नेमकी काय चर्चा होणार असा याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।